खूप दिवसांनी नानाने मला एवढ्या रातचा फोन केला, त्यातल्या त्यात पडलेली कडाक्याची थंडी. मग काय घातलं जर्किन बसलो गाडीमध्ये. पण काय करणार, नानाचा हात ऑटोमॅटिक काना झाला आणि एसीच्या बटनावर गेला ते गेला आणि एवढ्या जोरात बटन फिरवलं, अक्षरशः बटनाच्या पावरनी एसी माझ्या गप्पा तोंडावर यायला लागला. मग काय माझ्या मोठ्या टेम्परेचर झालं. गॅस कड कर रे बाबा बंद. आयुष्य बदले गार लागायला लागले. गॅस कड आणि अक्षरशः फॅस कड निघायची बारी झाली माहिती इथं. अरे कर बंद, त्याच्या नाका तोंडातून नळ व्हायला लागलंय. म्हणून तुम्हाला मी कुठं नेत नाही. जायला गाडीत नाही बसलं का लगेच एसी बंद कर, काचा खाली घे, पेट्रोल वाचव. बसायचं तर बसा, नाही तर उतरा खाली. अरे कहना क्या चाहते हो? एसी जी एक तर मला जमत नाही. ए भाई, तुला माहितीये का, बाईच्या घरी एसी आहे, बाईच्या बाथरूम मध्ये एसी आहे, बाईच्या बाथरूम मध्ये एसी आहे. तुला एसीची किंमत काय कळते? काड फोडायची भाषा करायला लागल्यात. बाईने अक्षरशः गाडीच्या शिट्टा खाली एसी भरलाय. नाना याला मोकर घेऊन आला राव. याला काय एसीची किंमत कळायची? जिबड्यात बसत ये. त्याला गाडीच्या खाली उतरून टाक, दे आकलून त्याला. को मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो. यायला भाई, या असली जर इज्जत मारायची असेल ना माही, तर मला घेऊन येत नका जाऊ. मी काय तुमच्या मागे लागलो होतो का? यायला जिबड्यात बिबड्याची माही लायकी काढता काय तुम्ही? पण उचलायचं असेल तर बाबा इथं उचला, मी मला जाईन गाडीला हात करून. तुम्ही असली चवचव नका करू बा माही. मी म्हणत होतो का तुम्हाला मला घेऊन ये. भाई 250 का कर, भाई 250 का कर. समझ रहे हो ना? च्या माईला याच्या घरी एसी म्हणला, बड्या बाता मारतो काय, आणि इथं आलो भाई 250 का कर. 10 लाखाच्या गाडी मी 250चं पेट्रोल टाकणार हा, आणि मला लागला सांगायला माई लायकी काढतो काय, जेबड्यात बसवतो हाल मानला काय गाडीत.